आपण बघताय या राज्यामध्ये पडळकर साहेबांच्या माध्यमातून आपण काम करतोय आणि एवढं काम करत असताना तालुक्यामध्ये आपण कुठेच कमी पडायचं नाही। या तालुक्यातलं फार गडी एकत्र आलेत, परवान्याची बैठक झाली, पडळकर साहेबांना घेरायचा प्रयत्न चाललाय। काय काय लोकांनी सुपाऱ्या घेतल्यात की बाबा मी पडळकर साहेबांना थांबवण्यासाठी मी कुठेतरी उभा राहतोय। येणारा काळ आपला आहे, या काळासाठी आपण जगायचंय। लोकांना वाटतंय की आपण आता लोक बैठक कशाला, आणि परवा करंजी बैठक झाली, फार चांगली बैठक झाली, आजची सुद्धा बैठक चांगली झाली, इगतीची बैठक झाली आणि आता घराची बैठक घ्यायची रिपोर्ट गटाची बैठक घेताना मी तिन्हीकडे एकत्र होतो तिथं। आता प्रसूतीकडे आपण तिथं बोलवतोय, तिथं करगणीकडे बोलवतोय, आपण तिकडे बोलवतोय आणि तिथं आपण एक मोठा कार्यक्रम चार दिवसामध्ये घेतोय। त्यासाठी आपल्याला पडळकर साहेबांनी वेळ पाहिजे। मी साहेबांना सांगितलं तुम्ही जत मध्येच करा, तुम्ही पुरा वेळ जत मध्ये द्या, पण आम्हाला एक दिवस भाकरीला लोणचं म्हणून एक दिवस आम्हाला द्या, आम्ही बाकी सांगतो। आमचे कार्यकर्ते धमक आल्या, कार्यकर्ते आपला तयार झालाय, कार्यकर्त्याला काय लागलंय, कारण गावगाड्यात आता सरपंच सुद्धा पॉलिटिशियनला ठोकायला लागलाय। मी सरपंच बोलतोय, मी सोसायटीचा सदस्य बोलतोय, मी तालुका अध्यक्ष बोलतोय, मी तालुका माजी अध्यक्ष बोलतोय। ही धमक आता कार्यकर्त्यामध्ये आल्या आणि बरं झालं मला तर वाटतं साहेब गेली, कारण आपला कार्यकर्ता झोपायचा हाय शेट आपल्याला काय करायचंय, जरा शेटच्या कामात जाऊया। मतदान पळायला लागले आता आम्ही तर कधी पडते तुम्ही जेव्हा तर येतच नव्हता काय भाऊ आलाय गावात इथं आलाय, काय बाब तर गावातच नाही, मंत्री झाल्यावर कसाच गावल्यात मला काय माहिती। उमाजी तर विषय सोडून द्या, ती घरी येतच नाही, गड्याला काय वाटतंय शिटायचं, पण आता गड्याला लागतंय काय लागलंय, अरे आमदार साहेब इथं नाही आता आपल्याला कळायला पाहिजे। युवतोला सभा होईल माहित नाही, रविवारला सभा होईल त्याची माहित नाही, कधीला सभा होईल माहित नाही, खर्चुलीला सभा होईल माहित नाही। त्यामुळं आपल्या लोकांचा आता आत्मविश्वास वाढलाय पहिल्यापेक्षा, कारण आपण पहिलं शेटवर सांगत देतो एक सभा शेट तुमच्या बाद झालं, पण आता आपल्या साऱ्यांच्या लक्षात आलंय आणि शेटच्या पाठीमागं आपल्याला ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमदार साहेबाला आपण साऱ्यांनी गिफ्ट द्यायची, त्यामध्ये बैठक आहे। कार्यकर्ते तयार करायचे, एकटा गोपी शेट लढून चालत नाही, एकटा जेवण नेता होऊन चालत नाही, एकटा सभापती होऊन चालत नाही, मी सरपंच एक दोन लढून चालत नाही, तर प्रत्येक वार्डातला कार्यकर्ता आपल्याला तयार करायचा आहे। एका बुथवर आपली 10 पोरं तयार झाली पाहिजे, ती लोकांनी बघितलं पाहिजे। बघताय तुम्ही ज्यासारखा कार्यकर्ता बापूसाहेबांचा मुलगा बघताय, लग्न होतं 28ला लग्न, 27 पर्यंत पोरगा पळवता, मी पळतो, आम्ही दोघं पळतो, तेव्हा बापूसाहेब आले, आमदार साहेब आले आणि बघता बघता नगरपंचायत आपल्या खिच्यात आली, देणार द्या त्याची मीटर काढलेले गुरुजी सेनेचा उमेदवार अर्ध आलं उलट युटी सर बघता बघता गेलं। काम करणारा कार्यकर्ता ज्या गोर गरिबांना आपल्याला मत दिलं त्या मताला मत आपण वाया देऊ देत नाही, त्या मताला आपण सलाम करायचा आहे आणि त्याचा विचार करून आपल्याला कर्तृत्व काय असेल लोकांचं गटतुक असतील आपल्यातले ते आपल्याला मिटवायचे, आपल्याला पुढे जायचं आहे। जर आपण एकमेकाला भांडत बसलो तर वायरा डाव साधायला कमी पडणार नाही। पिसाळ्याचे आता सूचना झाले त्यांना काय करावं काय नाही, आणि तुम्ही सुद्धा काळजी करू नका। बापूसाहेबांच्या आणि शेतच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण आटपाडी फडकायचा आहे। बघताय प्रोफेसर आम्हाला सुद्धा आनंद आहे की तुमच्या नेत्यानं 2504 मतांनी निवडणूक जिंकली, निवडणूक हातात घेतली, जनते निवडणूक घेतली आणि 1177 मतांना आपला नगराध्यक्ष आपण कमी नाही असं काय नाही, कारण तिथं आमदार होते, आमदार हिताने 4 निवडून असते आणि आपल्याला कवाड असतात, असं कसं काय म्हणताय। सत्तेतला माणूस असल्यानंतर फरक पडतोय छगनराव, पण आपण कार्यकर्ते पळालो, या कार्यकर्त्यांवर ताकद लावली, जो कोण कार्यकर्ता पळाला असं काय नाही, या तालुक्यातला सर्व कार्यकर्ता पळाला। ज्याला वाटत भारतीय जनता पार्टी निवडून आली पाहिजे ते तुम्ही केले, मला फार आनंद वाटतोय। कारण जे काय वाद झाले आमदार साहेबांचे आणि बापूसाहेबांचे, त्यामुळे आपले सारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते डिस्टर्ब होते। पहिल्यांदा आम्ही निवडणुकीला सामोर गेलो,
मुलाखती घेतल्या त्यावर 76 अर्ज आले, आपलं काहीतरी इथं आहे. आणि पहिल्यांदा दुसऱ्यांदा ओरिजिनल मुलाखत झाली त्यावेळेस 56 आले, त्यातलं 20 अर्ज कमी झालं. आणि बघत बघत पुन्हा बापूसाहेब आपल्यासोबत आले. बापूसाहेब आल्यानंतर असं राग जुळत गेलं की बघता बघता पुन्हा आपल्या गावाला साऱ्याची ताकद आहे, आपण काळजी केली पाहिजे. त्यामुळे मिटकीपासून आता गाव बरीच आहे, तेलीवाडीपासून आहे, काळीवाडी आहे, पुन्हा अलीकडे इकडे नूतन आहे, मिटके आपली मिटकरवाडी आहे, पुन्हा इकडे माळेवाडी आहे, नेरकर्जी आहे, अवकेवाडी आहे, कालकत्रेवाडी आहे, इकडं करसुंडे आहे, पुन्हा आपलं गाणं तिकडे आलंय. आता माझं गाणं जरा बरं होतं, आमचा उमेश ते तुम्ही आणि इकडे घेतलं. काय काळजी करू नका, जिल्हा परिषदचं 4च्या 4 गट चांगल्या पद्धतीने आपण लढणार. लोकांना वाटत असेल आता आम्ही जखमी झालोय, घायाळ झालोय, तुमच्यापेक्षा आम्ही जखमी, आम्ही तुमच्यापेक्षा घायाळ आहे, आम्ही विजय आला म्हणून आम्ही हुरळून जाणारे कार्यकर्ते नाही. हुरळून गेलो तर आमची बैठकीत झाल्या नसत्या, आम्ही लोकांमध्ये गेलोच नसतो. लोकांना आमचा विचार पडते, कारण आम्ही कुणाकडे पोलीस स्टेशन कार्यकर्ता पिळला नाही, कार्यकर्ता मतच देत नाही तुम्हाला, तुम्ही प्रत्येकाने ठुकल्या त्यामुळे लोक मत देणार, तिकडे उभा राहिला त्याला मत देणार नाही. मागच्या वेळी बघितलं तिकडे मंदिर उभा केली, तिकडे चोपा उभा राहिले आणि फरकानं पाडले. आता तर आमदार साहेबांचं वातावरण फार चांगलं आहे, लोकांना कळायला लागले गोपीचंद कसा आहे, गोपीचंद काय करू शकतो. या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यामध्ये आमदार पडळकर साहेबांचं नाव घेतलं जातं, हे तुम्ही लक्षात घ्या. साहेबांच्या जवळच पडळकर साहेब शब्द आपण आमदार साहेबांचं मोडत नाही. त्यामुळे आम्ही साहेबांना सांगतो आपल्या लोकांसाठी जास्तीत आणि ती कसं आणता येईल हे पडळकर साहेबांनी देण्यात ठेवलंय. त्यामुळं ही निवडणूक आपण प्रतिष्ठित करायची आहे, आपल्यासाठी फार महत्वाची आहे. जत मध्ये तर येणारच आहे, जर जिल्हा परिषदमध्ये आपली लोक बसवायची असली तर आपल्याला आटपाडी मधल्या 4च्या 4 सीट आणायची. आता कोणी उमेदवार देऊ द्या, इच्छा व्यक्त करणं काय नाही सरपंच, इच्छा व्यक्त केली चांगला आहे. योग असला तर इथला येईल, योग नसला तर बाहेर जाईल. जिथल्या तिथं आपल्या पद्धतीने राजकारण करावं लागेल. आता राजकारण काही सोपं राहिलं नाही मोहनराव, सारं बघता इकडे बुलेटला सुद्धा त्याला आमच्याकडे लागतंय, पण राजकारण करायला लय मोठं त्याला लागतंय, सोपं नाही राहिलं तरी काय मागून होत. त्यामुळं साऱ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. पहिलं राजकारण फार सोपं होतं, प्रोफेसरला माहिती त्यांच्या जेवणामध्ये कसं होतं, आपला गट असायचा, एका वर्षातून एकदा दोनदा लोक जायची, पुढे नमस्कार करायचे, भाव आलाय, बापू आलाय, काका आलाय, गाव गोळा व्हायचं आणि ती दिशेने व्हायचं. आणि आता घरातच हा एका पार्टीत, बाप एका पार्टीत, पोर एका पार्टीत, बहीण एका पार्टीत, आणि दाजीचं काय पटेल नाही. त्यामुळं हे आता इलेक्शन फार सोपं राहिलं नाही. अरे 100 कामं केली आपण, तर बडेला जर फोन नसला तर कार्यकर्ता रुसला, त्याला मला बडेला फोन नाही. अरे आता कोणाकोणा देणार ठेवायचं. आता एखाद्या सरपंचाला बडे असतो 86 वर्षाला, त्याची तारीख देणार नसत्या, एक साला बडे साऱ्याच असते, एक साला कोणाकोणा शुभेच्छा द्यायच्या, सारा अडचणी देतोय. त्यामुळे आता परवा तर विषय असा झाला, आम्ही बारशाला गेलो आणि बारशाला गेल्यानंतर ती बाळ काय माझ्या जिल्हा झालंय, बाळ आईच्या काकीला, आणि त्या बाळाच्या वडिलांची इच्छा आहे की माझ्या मुलाला 2 मिनिटं बसावं. आता नाव ठेवायला गेलो त्याला काय माझा इम्पॉर्टंट आहे, कार्यकर्त्याची माझ्या धडपड शेट फुटू काढा की, अरे म्हणतो तूच घे, तू घे, अरे 6 महिन्याचं बाळ आहे, त्याला अजून नाव ठेवायचं यार, बारचा या तिच्याकडे पण पार जायला नाही. अवघड आता कधी झालं, त्या विचार म्हणा तुम्ही मध्ये आमच्या आणि बाळासंग फोटो काढा, ही कार्यकर्त्याची चुकी नाही. त्याला वाटतंय माझा नेता आला पाहिजे, पण आम्ही जातो या, आम्हाला पण काय वाटत नाही. मला सवाशेचा कार्यक्रम असू द्या, तुम्ही बोलवा, मी येणार ते, मला काय आनंद आहे, मी आनंद घेणारा कार्यकर्ता आहे, मी काय नाही. आणि लोकांना काय वाटतंय माहिती आहे का, मी पहिल्याला मला का वाटतंय, मी 2017चा प्रमाण पत्र भरा होतं, आणि लोकांना कोण पण बोलायला लागले, कोण पण टीका करायला जायची, ज्याला ठिकून बसायचं माहित नाही ती सुद्धा शेटवर म्हणतोय गोपीचंद तुला नव्हतो. काय गोपीचंद सोपा आहे का, अरे गोपीचंदच्या मागे जनता आहे, गोपीचंदच्या मागे तिथे घराला येतील, गोपीचंदच्या मागे प्रमाण पळकर सारखा भाव आहे, काळजी करू नका. असं सोपं नाही, राजकारणामध्ये आम्ही पहिलं नव्हतो, आम्ही बोलत नव्हतो, चेक केलाय, चला आपली लोक बोलते, आपले कार्यकर्ते करते, पण गोपीचंदला अडवायचं, जर तुम्ही कोणाची सुपारी घेऊन अडवायचा प्रयत्न करत असला तर सोपं नाही.
पहिल्यांदा ब्रह्मानंद पडळकरला आढावा आमदारचं लय नाव माहित मी डोक्यानं काढा तुम्ही मला सुद्धा राजकारण करतं मी आतापर्यंत नव्हतो राजकारणामध्ये योगानं आलो लोकांनी बघितले मला राजकारणामध्ये संध्याकाळी झोपायचं हार केले आज 30-35 केशी झाले तर म्हणजे काय सदासरी झाल्या नव्हत्या काय तर केलं असेल ना आम्ही अरे आमचा पण इतिहास आहे आम्ही जेवढं चांगलं आहे तेवढं डेंजर पण आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी आम्ही बाल्याला पाणी पाजलंय आणि पाजायचं नुसतं आमदार साहेबांना आम्हाला खुलवलंच पाहिजे आणि आमदार साहेब सारखं दाबतं आम्हाला एकदा आमचं नाव सोडल्यानंतर आम्ही पण वाईट आहे हे तुम्ही काळजी करू नका त्यामुळे मला सांगायचंय खरसुंडी गटातील सर्वांनी ताकदीने उभा राहायचं आहे तुम्ही साऱ्यांनी गावामध्ये गेलं पाहिजे गावामध्ये आपल्या बैठका चालू झाल्या पाहिजे त्या उमेदवारी कोण असू द्या आटपाडी नगरपंचायतीला 6 उमेदवार होते आणि 6च्या 6 उमेदवार आम्ही प्रचार करतो भाऊ 6च्या 6 आणि 6 जण म्हणते ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं आम्ही काम करणार आहे तो सुद्धा इच्छुक नाही पण ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं आपल्याला साऱ्यांनी काम करायचं आहे आणि तुम्ही सर्व खर्चाला लिंबोर्डे गटाची काळजी करू नका मी तुमच्यासाठी येणार आहे माझा गट सोडून या कलसुंडे असेल करगिरी असेल आणि तिच्यासाठी फिरणार आहे तिथे काळजी करू नका तिथलं कार्यकर्ते तयारी जायचं लिंबोड्याचं कार्यकर्ते तयारी जायचंय गर्णिकी जायचंय भरपूर यायचं कुठलं गाव असं नाही पडळकर साहेबांचा कार्यकर्ता